माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत? थोडा नेटवर्क इश्यू आला होता मला. ओके, तर सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे आपला आराध्य दैवत आणि या आराध्य दैवतांनी जे काही आपल्यासाठी कार्य केलेलं आहे, जे काही त्यांचं कार्य आहे, जे काही संस्कार आपल्या या महाराष्ट्राला त्यांनी दिलेले आहेत, जी संस्कृती या महाराष्ट्रासाठी दिली, त्याच शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक झालेला होता, हा शिवराज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झालेला होता. आणि त्याच शिवराज्याभिषेक दिनाची आठवण म्हणून आपण हा शिवराज्याभिषेक साजरा करतो. मित्रांनो, 30 मे 1674 ते 6 जून 1674 असा हा 8 दिवसाचा कार्यक्रम होता. त्या 8 दिवसात वेगवेगळे कार्यक्रम साजरे, शेवटच्या दिवशी 6 दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला. आणि तेव्हापासून 6 जून 1974 रोजी ते एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. स्वतःच राज्य असणारं असे छत्रपती म्हणून ते नावारूपाला आले. आणि म्हणून तेव्हापासून आपण हा जो दिवस आहे तो शिवराज्याभिषेक म्हणून ओळखला जातो. म्हणून हाच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा मित्रांनो, शिवाजी महाराजांना घडवलं ते खऱ्या अर्थानं आई, त्यांची जी आई होती त्या म्हणजेच जिजाऊ, या जिजाऊंनी घडवलं. जे काही संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले, शिवाजी महाराजांना दिले, आणि ह्या संस्काराच्या शिदोरीवरच शिवाजी महाराजांनी हे संपूर्ण जग जिंकण्याचं किंवा संपूर्ण जगाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण केलं. म्हणून अशा या शुभमंगल प्रसंगी आपण पुढचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण या जिजामातांची आरती या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि आपण त्या दृष्टिकोनातून आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. म्हणून आपण त्यांची आरती या ठिकाणी ऐकूया. साऊंड शेअर करायचं बाकी आहे. शिवाजी महाराजांचं संस्कृतीने तुझ्या जागृतीने
हा. बाकीच्यांना विनंती आहे की आपले माईक कृपया बंद ठेवा. सर्वांनी माईक बंद ठेवायचे. माईक व्हिडिओ काही सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही, बंद ठेवा. त्यानंतर आपण शिवराज्य बेसिक गीत या ठिकाणी पाहणार आहोत, जे शिवाजी महाराजांच्या यानंतर आपण पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम् सकल जीवी सैल पर हरकतम पहल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 देखिए. सकल जीवी सैल पर हरकतम पहल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए लंबोदर देखिए. शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेकिए शंभो अर्जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर दोनों के अंग पर मारुत जो फेंकिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर मेष जो रंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल लेकीनो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी. हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी. ऐका सात समुद्रानो जी 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 जी. ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही. बादशाही पडे पायाशी जी जी. छटाडावर नाचे शिवशाही र जी जी. बादशाही परे पायाशी जी जी. छटाडावर नाचे शिवशाही र जी जी. बादशाही परे पायाशी शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी. युगायुगाची पुण्याई
भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली नाक पोचली भवानी आईला काय पावसावानी हो कोसळला सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली पीक पाण्याची सुगी झाली अभ्या जन्माची एकच राजा असा खायचो एकच राजा असा खायचो कोणत्या घरी भाकरी हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हर बशर का ख्वाब है तू खुदा का नूर है हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है हाँ हाँ हस्ती सूरज सी तेरी हर तारीकी से दूर है रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है और रहनुमाई कहते हैं चर्चे गजब जन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है इस ज़मीने खुल्द से मांगा तुझे मन्नत में है राजा माझा लेक बिरुबाचा योविगा तर ठीक आहे, आपण मासाहेब जिजाऊंना वंदना करून आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक गीत या ठिकाणी सादर करून आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत, ते म्हणजे कृपया माईक बंद ठेवायचे, माईक सुरू करायचे नाही कोणी. इतरांना डिस्टर्ब होत आहेत, माईक सुरू नाही करायचे. ओके, तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत आणि तो म्हणजे आपण जिजामातांनी नक्की त्यांचं पॅरेंटिंग कसं केलं आणि त्या पॅरेंटिंगच्या आधारे शिवाजी महाराजांसारखी एक अमूल्य मूर्ती कशी घडवली या संदर्भात ही पॅरेंटिंग काही प्रमाणात डिकोड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपल्यासमोर. त्याचबरोबर आपलं जे माझा मूळ पॅरेंटिंगचा जो विषय आहे तो म्हणजे मी सायकोलॉजिकल पॅरेंटिंग वर काम करतो, जे की शिवविचारावर आधारित यांचाच आधार घेऊन किंवा यांच्याच प्रेरणेतून मी जे पॅरेंटिंगची सिस्टीम तयार केली सायकोलॉजिकल पॅरेंटिंग, या संदर्भातही काही गोष्टी आज तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. पण सर्वप्रथम आपण जिजामातांचं नक्की पॅरेंटिंग कसं होतं हे डिकोड करण्याचा मी तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. पहा मित्रांनो, पॅरेंटिंग करत असताना आपण आपल्या मुलांवर नक्की संस्कार कशा प्रकारचे करत असतो आणि याच संस्काराचा परिणाम म्हणजे आपलं मूल असतं. पहा, आपलं जे काही मूल असतं ते म्हणजे आपली एक प्रतिकृतीच असतं. आपल्याला अनेक वेळेस वाटत असतं की आपल्या मुलामध्ये काहीतरी दोष आहे किंवा तो असं वागतो, तो तसं वर्तन करतो. पण खरं तर आपण ज्या प्रमाणचे आपले संस्कार असतात किंवा मूळतः आपण जे असतो आणि जसं वागत असतो ह्याच आपल्या वर्तनाला आपलं बाळ हे कॉपी करत असतं आणि हेच आपलंच वर्तन कॉपी करून ते आपल्यातूनच काहीतरी गोष्टी घेऊन त्याप्रमाणे ते वागत असतं. आणि त्यामुळं एका मानसशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे की व्यक्तीमध्ये जे काही दोष असतात त्याचा विचार करताना जर आपण मुलांच्या दोषासंबंधी जर विचार करायला लागलो आणि जर पालक जर म्हणत असतील की आमच्या मुलामध्ये हे दोष आहेत ते दोष आहेत, तर एका महान शास्त्रज्ञाने त्याविषयी वक्तव्य केलेलं आहे
की मुलामध्ये कोणताही दोष नसतो, दोष असतो किंवा मुलांना कोणताही प्रश्न कधी नसतो, कोणतीही अडचण नसते, तर खरी अडचण ही असते की त्यांच्या आई वडिलांना, म्हणजे त्यांच्या पालकांमध्ये हे दोष असतात. त्यांच्या पालकांना समजत नाही की आपण पॅरेंटिंग आपल्या मुलांचं कसं करावं किंवा मुलांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी कशा सोडवायच्या हे समजत नाही आणि त्यामुळं ते दोष आपल्या मुलांमध्ये येतात. तर आपण जिजामातांनी नक्की मग यांचं पॅरेंटिंग त्यांनी कसं केलं आणि आपली परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर आपण कसे विचार करतो आणि त्यावेळेस त्यांचे विचार कसे होते याचा एक सारांशातून मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, मी तुमच्याशी स्क्रीन शेअर करतो. पहा, मग हे जिजामातांचं जे पालकत्व आहे आणि आमचं पालकत्व, मग ह्या आमच्या आणि जिजामातांच्या ज्या पालकत्व आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे. मग जिजामातांनी जर शिवाजी महाराजांना घडवलं असेल, त्यांच्यावर तसे संस्कार केले असतील आणि एक अमूल्य रत्न घडवले असेल, तर काय आपणही त्याप्रमाणे आपल्या मुलांना घडवू शकतो का, याचा विचार आपण करण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण शिवजयंती साजरा करतो, शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो, अनेक दिन साजरे करत असतो, पण खरंच दिन नुसते साजरे करणं आणि त्यांचे विचार साजरे करणं किंवा आत्मसात करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि म्हणूनच आजच्या या पवित्र प्रसंगी, शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र प्रसंगी मी विचार केला की आपल्या समोर शिवविचारावर आधारित कार्यक्रम सादर करावा आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, पहा, मग या संदर्भात ज्यावेळेस जिजामातांनी पालकत्व निभावलं त्यांचं आणि शिवाजी महाराजांसारखा हिरा घडवला, तर मग या जिजामातांच्या पालकत्वाचे जे वैशिष्ट्य आहे त्या संदर्भात मला काही गोष्टी सापडल्या. ज्यावेळेस याच्यावर रिसर्च केलं तर काही गोष्टी मला सापडल्या आणि त्या गोष्टी मी आपल्या समोर आज शेअर करणार आहे. पहा मित्रांनो, यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जगण्याचा उद्देश. हा माँसाहेब जिजाऊंनी जो काही जगण्याचा उद्देश आपल्या मुलाला दिला तो या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. पहा, लहानपणीच आपला मुलगा घडवत असताना जिजामातांनी त्यांच्या मुलावर संस्कार केले किंवा त्यांच्या मनावर बिंबवलं की माझा शिवाजी महान झाला पाहिजे, महान असं व्यक्तिमत्व झालेलं आहे, झालं पाहिजे. दीनदुबळ्यांचं, गरिबांचं जो काही अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी त्यानं प्रयत्न केले पाहिजे, त्याने झगडलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि हेच विचार त्यांनी आपल्या मुलांमध्ये उतरवण्याचा लहानपणापासून प्रयत्न केला आणि हेच संस्कार त्यांच्या मनामध्ये त्यांनी उतरवले. आणि जेणेकरून हे जे ब्रॉड विचार आहेत त्यांचे, याच ब्रॉड विचारावर शिवाजी महाराजांचे जे ब्रॉड विचार आहेत ते ब्रॉड विचार बनले आणि त्याच आधारे शिवाजी महाराज एक महान असं कार्य करू शकले. कारण की त्यांची जी ह्या विचारामागची जी प्रेरणा होती, जो त्यांनी जगण्याचा उद्देश दिलेला होता शिवाजी महाराजांना की तुला एक नवीन राज्य निर्माण करायचं आहे, एक राष्ट्र निर्माण करायचं आहे, जे राज्य कोणाचं असेल तर ते सर्वसामान्याचं असेल, दुबळ्यांचं राज्य तुला निर्माण करायचं आहे, त्यांच्यासाठी झगडायचं आहे. जो काही यवनांचा अत्याचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर होतंय, लोकांना जे लुटलं जातंय, पाडलं जातंय, याच्या विरोधात तुला ठाण मांडायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असा व्यापक असा विचार आपल्या शिवाजी महाराजांसमोर मांडला. आणि मग याच्यासाठीचा जो त्यांचा दृष्टिकोन होता हा ब्रॉड दृष्टिकोन होता आणि म्हणून तो ब्रॉड दृष्टिकोन त्यांच्या मनावर बिंबवला गेला. आणि म्हणून जे आजच्या मानसशास्त्रात सांगितलं जातं ना की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, मग जे आपण वेगवेगळे संस्कार घेत असतो हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठवले जातात आणि हे सबकॉन्शियस माइंड मधलेच विचार हळूहळू आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये येतात आणि आपल्या कृतीमध्ये ते उतरले जातात. मग हे लहानपणी जे संस्कार शिवाजी महाराजावर जिजामातांनी घडवले, त्यांना जो जगण्याचा उद्देश दिला, हा जगण्याचा उद्देश हा होता की तुला एका राज्यासाठी जगायचं आहे, तुला एक दीनदुबळ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे जे त्यांच्या मनावर लहानपणी बिंबवलं गेलं, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराज त्याच उद्देशावर अनुसरून आयुष्यभर लढत राहिले आणि खरोखरच
जे संस्कार जिजामाताने दिले त्याचप्रमाणे जी इच्छा आपल्या आईनं व्यक्त केली त्याच इच्छेप्रमाणे त्यांनी दीनदुबळ्यांचं राज्य, सर्वसामान्य लोकांचं राज्य अस्तित्वात आणलं. आणि म्हणूनच आज साधारणतः 400 वर्षानंतर देखील आपण त्यांच्याविषयी एवढं आदरानं बोलतोय. कदाचित संपूर्ण जगामध्ये कोणत्याही एका सर्वसाधारण एका राजाविषयी एवढं चर्चिलं जात नसेल, एवढं 400 वर्षानंतर त्याच्याविषयी जेवढं उत्सव साजरा केला जात नसेल, तेवढा राज्याविषयी तेवढा उत्सव आपण आपल्या शिवाजी महाराजांविषयी साजरा करत असतो. त्याचं कारणच आहे की शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. तर त्यांनी जे आपलं आयुष्य आहे तर हे आयुष्य खरं तर दीनदुबळ्यासाठी केलं, सर्वसामान्य लोकांसाठी खर्च घातलं आणि म्हणून ते या ठिकाणी महान ठरले. म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये देखील शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आदराचं स्थानच नव्हे तर त्यांच्याविषयी आकर्षण देखील मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून हे सर्व जे काही घडलं त्याच्या मागे जे होतं तर जिजामातांनी जो काही त्यांना जगण्याचा उद्देश दिलेला होता हा कारणीभूत होता. तर पहा, हा जगण्याचा उद्देश जिजामातांचा होता. त्याचबरोबर त्याच तुलनेत जर आपण पालक म्हणून सर्वसामान्य पालकांचा जर विचार केला तर काय होतंय या ठिकाणी याबद्दल देखील मी तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे. तर पहा, ज्या ठिकाणी जिजामातांचा ब्रॉड विचार होता की देशासाठी तू लढलं पाहिजे, देशासाठी जगलं पाहिजे, ह्या जगातील दीनदुबळ्यासाठी तू लढलं पाहिजे, त्याचऐवजी आपल्या ज्या पालकांचा, आजच्या पालकांचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे नॅरो माइंडेड आहे. म्हणजे आपण खूप अरुंद झालेलो आहोत. आजकाल आपले विचार खूप नॅरो माइंडेड झालेले आहेत, विशेषतः पालकांची. मग पालकांचे विचार नॅरो माइंडेड असतील आणि हेच विचार जर आपल्या मुलात जात असतील तर साहजिकच आहे की आपल्या मुलामध्ये देखील त्याचप्रमाणे नॅरो माइंडेड विचार येणार आहेत. मग हे नॅरो माइंडेड विचार म्हणजे नक्की काय आहे तर ते मी तुमच्याशी काही शेअर करू शकतो. पहा, आपले सर्वसाधारणपणे आपली प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलानं काहीतरी केलं पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे, इंजिनियर बनला पाहिजे, त्यानं खूप पैसे कमवले पाहिजे, समाजात मानाचं स्थान मिळवलं पाहिजे. म्हणजेच काय, डॉक्टर कशासाठी बनला पाहिजे, पैसे कमवण्यासाठी बनला पाहिजे, इंजिनियर कशासाठी बनवला पाहिजे, पैसे कमवण्यासाठी बनला पाहिजे, मानाचं स्थान कशासाठी पाहिजे, पैसे कमवण्यासाठी किंवा एक चांगलं जीवन जगण्यासाठी पाहिजे. परंतु ही जी चौकट आहे ही जगण्याची तुमची, डॉक्टर, इंजिनियर, खरं तर ही समाजसेवा आपण म्हणतो, परंतु ही समाजसेवा असण्यापेक्षा खरं तर त्याचा जो नॅरो माइंडेड त्याच्या मागे एक दृष्टिकोन असतो ते म्हणजे काय, तर स्वतःसाठी जगलं पाहिजे. माझ्या मुलानं कोणासाठी जगलं पाहिजे तर स्वतःसाठी जगलं पाहिजे. पहा, जिजामातांनी काय उद्देश दिलेला होता शिवाजी महाराजांना की तू दीनदुबळ्यांसाठी जगलं पाहिजे. ह्या जगातील जे काही दीनदुबळे लोक आहेत, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, त्यांचं संरक्षण म्हणून तुला जगायचं आहे आणि त्यांच्यासाठी एक सर्वसामान्यांचं राज्य तुला निर्माण करायचं आहे, एक न्यायाचं राज्य निर्माण करायचं आहे. आणि त्याच ठिकाणी आपण एक पालक म्हणून आज आपल्या मुलांना देतो जे संस्कार देतो ते म्हणजे काय आहे तर जगलं पाहिजे. कशासाठी जगलं पाहिजे तर स्वतःसाठी जगलं पाहिजे. तू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, पैसे खूप कमवले पाहिजे, मजेमध्ये तू आयुष्य घातलं पाहिजे. आणि हे संस्कार आपले या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा जो जगण्याचा उद्देश आहे, हा जगण्याचा उद्देश नक्कीच आपल्याला आणि त्या जिजामातांना वेगळं करतो. हा पॅरेंटिंगचा हा मूलभूत एक घटक मला जाणवला की नक्कीच याप्रमाणे आपण जर खरंच ह्या आपल्या जिजामातांनी ज्याप्रमाणे आपल्या समोर आदर्श निर्माण केला असाच जगण्याचा दृष्टिकोन आपण आपल्या बालकांना दिला पाहिजे. आणि हेच विचार जर त्यांच्या लहानपणीच त्यांच्या डोक्यामध्ये आपण उतरवले, त्यांच्या मनामध्ये उतरवले, त्या संस्काराची बीज पेरली तर नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराज प्रत्यक्ष शिवाजी महाराजासारखं नसेल तरी पण एक आपल्या प्रत्येकाचा मूल हे नक्की एक तेजस्वी ओजस्वी बनू शकतं. कारण की मित्रांनो, मी आणखी एक गोष्ट सांगेन, या जगात जन्माला आलेलं प्रत्येक मूल, पहा, या जगात आलेलं प्रत्येक मूल हे युनिक आहे. युनिक म्हणजे काय तर एकदम युनिक आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणीही नाही. प्रत्येक मूल, मी सांगतो, प्रत्येक मूल कसं आहे तर युनिक आहे. तर ते कसं युनिक आहे तर पहा, हा, तर आपलं प्रत्येकाचं मूल हे जे आहे ते युनिक आहे. म्हणजेच पहा, तुमचं जे मूल आहे त्याच्यासारखं दुसरं मूल ह्या जगात अस्तित्वात नाही. आपलं एक म्हटलं जातं प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिकृती 7 असतात बाबा ह्या जगामध्ये, आपण ऐकलेलं आहे लहानपणापासून. परंतु
खरंच तुमच्या मुलासारखं सेम दिसणारं, सेम नाक डोळे सर्व काही सारखंच असणारं नव्हे, त्याचे विचार करण्याची पद्धती एकदम त्याचप्रमाणे असेल आणि तो जसं वागतोय तसंच दुसरं कोणीतरी वागेल असं ह्या जगात अस्तित्वात असू शकतंय का? खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. खरंच अशी व्यक्ती आपल्यासारखी जशाला तशी विचार करणारी, जशाला तसं वागणार किंवा आपण ज्याप्रमाणे विचार करतो अगदी तसंच असू शकेल का? तर याचा विचार केला तर मित्रांनो नक्की प्रत्येकाला याचं उत्तर मिळेल की असं या जगामध्ये कोणतंही दुसरं प्रोडक्ट नाही की जे तुमची सेम कॉपी असेल. फक्त दिसण्यातच नव्हे, आचार विचारात देखील. आचार विचार आणि दिसणं याच्यामध्ये सेम कॉपी तुमची ह्या जगात अस्तित्वातच नाही. तुमची नाही ना तुमच्या मुलाची आहे. म्हणजेच जर तुमच्या मुलासारखं दुसरं मुलंच अस्तित्वात नसेल, तुमच्यासारखं जर दुसरा व्यक्तीच ह्या जगात अस्तित्वात नसेल, तर तुमच्यासारखे तुम्ही एकमेव असे व्यक्ती आहात की ते या जगामध्ये अस्तित्वात आहात. आणि म्हणून तुम्ही कसे आहात तर युनिक आहेत, कारण की तुमच्यासारखी कॉपीच नाही. म्हणून तुमच्यात जे गुणवैशिष्ट्य आहेत ते दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीत नाही. तुमच्या मुलात जे गुणवैशिष्ट्य आहेत ते दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीत नाही. आणि म्हणून हेच आपलं जे गुणवैशिष्ट्य आहे ते आपल्याला फाइंड करता आलं पाहिजे. आपल्यात काय आहे हे जर आपल्याला पकडता आलं, कॅच करता आलं, आपल्या मुलाचं गुणवैशिष्ट्य काय आहे हे जर आपल्याला कॅच करता आलं आणि आपण जर त्याला चालना दिली तर नक्कीच आपण आपल्या मुलाला युनिक बनवू शकतो, एक आदर्श व्यक्ती बनवू शकतो, एक अत्युच्च असं व्यक्तिमत्व नक्कीच या ठिकाणी घडवू शकतो. आणि जर आपल्याला खरंच जर एक महान असं व्यक्तिमत्व जर आपल्या मुलांमध्ये घडवायचं असेल तर जिजामातांचा जो मी पहिला गुण तुम्हाला सांगितला तो म्हणजे जगण्याचा उद्देश, तर हा जगण्याचा उद्देश या ठिकाणी आपण आपल्या मुलांना देखील दिला पाहिजे. मित्रांनो, हे जिजाऊंच्या पालकत्वाविषयी सांगितल्यानंतर आपण सायकोलॉजिकल पॅरेंटिंग संदर्भात काही गोष्टी पाहणार आहोत. परंतु सुरुवातीला जिजाऊंचं पालकत्व, विशेषतः आज शिवराज्याभिषेक दिन असल्यामुळे सुरुवातीला आपण जिजाऊने नक्की शिवाजी महाराजाला कसं घडवलं नाही आपण कुठं आहोत हे आपण पाहत आहोत. हा झाला त्यांचा पहिला जो घटक होता तो म्हणजेच पहिला जो गुण होता म्हणजे जगण्याचा उद्देश जो दिला तो. तर दुसरा जो गुण आहे जिजामातांचा तो म्हणजेच पालन पोषणाच्या बाबतीत. पहा, मग हे जिजामाताने शिवाजी महाराजांचं पालन पोषण कसं केलं आणि आपण पालन पोषण कसं करतो आणि यातून आपण काय आपल्याला घेऊ शकतो या संदर्भात मी काही गोष्टी सांगणार आहे. पहा, पालन पोषण करत असताना शिवाजी महाराजांविषयी आपण पहा चौथीचा इतिहास देखील आहे. तर शिवाजी महाराजांचा हा इतिहास देखील आपण पाठ्यपुस्तकात अनुभवलेला आहे. त्याचबरोबर आपण बऱ्याच पुस्तकातून मालिकातून शिवाजी महाराजांविषयी सगळं जाणून घेतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन सर्वांना माहित आहे ते म्हणजे जिजामाता लहानपणी काय करत असत तर मोठमोठ्या व्यक्तींच्या गोष्टी शिवाजी महाराजांना सांगत असत. मग ते रामायण असेल, महाभारत असेल किंवा शूरवीरांच्या वेगवेगळ्या गोष्टी निमित्त शिवाजी महाराजाला सांगत असत. आणि हे शूरपणे लढण्याच्या, शूरपणे कसं जगायचं या संदर्भातली जे संस्कार असतील त्या गोष्टीच्या माध्यमातून जिजामातांनी आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांना त्यांच्या लहानपणीच त्यांच्यावर बिंबवलं. आणि त्याचाच परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांमध्ये ते धैर्य, ते चातुर्य हे गुण आपोआप विकसित होते गेले. आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे हे पालन पोषण जिजामाता करत होत्या त्याचबरोबर त्यांचं एक जे त्यांच्या घरच्या विषयी जरी आपण बोललो तरी त्यांचे जे संपूर्ण कुटुंब आहे ते देखील अशाच विचारानं प्रेरित अशा प्रकारचं होतं. आणि पहा, हेच जिजामातांचं जे पालन पोषण आहे. मग आपण पालन पोषणाच्या बाबतीत एक पालक म्हणून कुठं आहोत तर पहा, आजकाल आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं फॅड सध्या कशाचं असं तर एक इंग्रजी स्कूलचं एक फॅड मागच्या काळात मोठ्या प्रमाणात होतं. आता ते कमी होतंय ही गोष्ट वेगळी, परंतु आज देखील आपल्या मनावर इंग्रजीचं एक खूप असर आहे की आपल्याला वाटतं की आपल्या मुलाने फाटफाट इंग्रजी वगैरे बोललं पाहिजे, त्यांनी इंग्लिश स्कूलमध्ये शिकलं पाहिजे. पण पहा मित्रांनो, इंग्रजी पुस्तकातून ज्ञान मिळवलं पाहिजे आपल्या मुलाने. पहा, जिजामाता ज्या काय सांगत होत्या, कशाच्या गोष्टी सांगत होत्या, रामायण महाभारत शूरवीरांच्या गोष्टी सांगत होत्या, आपल्या संस्कृतीच्या गोष्टी सांगत होत्या, संस्कृतीचं नॉलेज त्यांना लहानपणी देत होत्या. त्याचबरोबर आपण काय देतोय आपल्या मुलांना, इंग्लिश स्कूलमध्ये टाकतोय आणि त्या इंग्रजी पुस्तकातून त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे, इंग्रजी वाचलं पाहिजे. या ठिकाणी आपलं एक दृष्टिकोन त्या ठिकाणी असतो. आणि इंग्रजी पुस्तकात वाचून माझा मुलगा श्रेष्ठ बनेल, खूप इंग्रजी बोलेल आणि खूप तो महान बनेल ही आपली एक धारणा असते. पण पहा मित्रांनो,
याबाबत मला एक दृष्टिकोन या ठिकाणी शेअर करायचा आहे. पहा मित्र, पहा काय आहे, जी आपली संस्कृती आहे, जी आपली मातृभाषा आहे, आपले लोक, याविषयी आपण नॉलेज देण्याऐवजी जर आपण इतर संस्कृती, इतर याच्याविषयी, इतर गोष्टीविषयी जर हे नॉलेज आपल्या मुलाला देत असो, पहा स्वतःच्या मातृभाषेविषयी जर मुलाला प्रेम नसेल, स्वतःची मातृभाषा सोडून आपण परक्या भाषेमध्ये मुलांना शिक्षण देत आहोत, त्याच वेळेस काय होतंय, आपला मुलगा जो आहे आपल्या संस्कृतीशी तुटला जातोय, आपल्या मातृभाषेशी तुटला जातोय आणि याच दृष्टिकोनातून हळूहळू तो आपल्या आई वडिलापासून देखील तुटला जातोय. म्हणजे आपल्या लोकांपासून तुटला गेलेला मुलगा भविष्यात खरंच आपला होऊ शकतोय का? खरंच मान्य केलं आपण की खरंच तो काही शिकला, इंग्रजी पुस्तकातून काही गोष्टी घेतल्या, परंतु त्या गोष्टी नक्कीच तुमच्या संस्कृतीशी, तुमच्या मातृभाषेशी आणि त्यांना आपलंसं करणाऱ्या आपल्या संस्कृतीशी असणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी हे जे पालन पोषण आहे, पालन पोषण आपण नक्की कसं करतो हे खूप महत्वाचं आहे. जर पालन पोषण करताना जिजामातांनी ज्याप्रमाणे संस्कृतीची ओळख करून घेतली, आपल्या लोकांची ओळख करून दिली, त्याचप्रमाणे आपण जर दिली तर नक्कीच त्या पालन पोषणाचा या ठिकाणी खूप परिणाम आपल्या मुलांच्या भविष्यावर होत असतो, त्यांच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्याचबरोबर जर त्यांचे जे ग्रह संस्कार होते त्याविषयी जर विचार केला तर पहा, इतरांचा आदर जिजामातांच्या काळात किंवा शिवाजी महाराजांच्या काळात बघा, लहान मोठ्यांचा, लहान थोरांचा खूप आदर केला जायचा. एकत्र कुटुंब पद्धती त्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळं या मुलांना जे संस्कार होत होते ते संस्कार कशाचे होते, तर सर्वांना सामावून घेण्याचे, सर्वांना प्रेमाने वागण्याचं, अदबीने वागण्याचं हे होत होते. आणि त्यांच्या आजी आजोबाकडून देखील त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होते. परंतु आजच्या काळात आपण छोट्या कुटुंब व्यवस्थेकडे वळलेलो आहोत आणि याच्यामुळं त्यांच्यामध्ये त्यांच्या आजी आजोबाचे संस्कार वगैरे खूप कमी प्रमाणात होताना आज दिसत आहेत आणि याचा देखील परिणाम या आपल्या मुलांच्या भविष्यावर होणार आहे. आणि म्हणून हा पालन पोषण बाबतीचा ही जो मुद्दा आहे जिजामातांचा, त्याप्रमाणे आपण देखील आपल्या मुलांना जास्तीत जास्त आपल्या मातृभाषेतून, आपल्या संस्कृतीतून, आपली संस्कृतीची ओळख करून दिली पाहिजे, आपल्या व्यक्तींची ओळख केली पाहिजे, आपल्या लोकांचे दुःख नक्की काय आहे आणि जो जगण्याचा दृष्टिकोन जिजामातांनी दिला, अगदी तसा दृष्टिकोन आपण आपल्या मुलांना जर देऊ शकलो तर नक्कीच आपली मुले देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी घडवू शकतो. त्याचबरोबर हा तिसरा मुद्दा आहे, तर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वर्तणुकीच्या बाबतीत. पहा, तर जिजामातांनी जे संस्कार दिले तर नीतिमान वागणुकीचे संस्कार त्या ठिकाणी सर्वप्रथम शिवाजी महाराजांना दिले. त्यांची जी नीतिमूल्य होती ती सर्व कुटुंबाला लागू असं आणि त्या ठिकाणी हा जो ब्रॉड विचार आणि समाजासाठी जगण्याचा जो दृष्टिकोन होता तो त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना दिला. आणि त्याचबरोबर आपण जर आपल्या पालकत्वाचा जर विचार केला तर बहुतांश वेळा आपण पहा, आपल्या संस्कृतीतील चांगल्या गुणाचा स्वीकार करण्याऐवजी पाश्चात्य विकृतीचा त्या ठिकाणी विचार करत असतो. आणि म्हणून ही पाश्चात्य विकृतीचाच आपण जास्तीत जास्त स्वीकार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला अनुकूलन साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपली जी मुले आहेत ती कशी बनतात, तर संकुचित विचार करणारे बनतात, नॅरो माइंडेड विचार करणारी बनतात आणि आपल्या संस्कृतीपासून तुटले जातात. आणि मुलांना मग ज्याप्रमाणे ते जर नॅरो माइंडेड आपण विचार करतो, बघा बऱ्याच कुटुंबामध्ये आज जर विचार केला तर त्या मुलांच्या आजोबाला स्थान नसतं, फक्त नवरा बायको या दोघांमध्ये स्थान असतं, दोघांना स्थान असतं, त्यांच्या आजी आजोबाला स्थान नसतं. तेच संस्कार त्यांच्या मुलांवर देखील पडतायत. पहा, उद्या आपल्या मुलांना देखील त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्या आयुष्यात स्थान असत नाही, कारण की तुमची मुलं काय करतायत तर तुम्हालाच कॉपी करताय आणि त्या कॉपी करण्यातूनच ते सगळं काही शिकतायत. आणि म्हणून ह्या मुलांनी जर आपल्याकडून हेच जर शिक्षण घेतलं तरी भविष्यात तुम्हाला त्याचे फळ त्याचप्रमाणे भेटणार आहे. म्हणून या वर्तणुकीच्या बाबतीत देखील आपण त्याचप्रमाणे विचार केला पाहिजे. पहा, त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम. पहा, मग तुमचा नक्की प्राधान्यक्रम कोणता आहे तो देखील या ठिकाणी खूप महत्वाचा असतो.
पहा, मग जिजामातांचा नक्की प्राधान्यक्रम काय होता पॅरेंटिंग करत असताना, या शिवाजी महाराजांचं पॅरेंटिंग करत असताना? तर जिजामातांनी काय केलं, तर या स्वराज्याचं बीज त्यांच्या मनामध्ये पेरलं आणि ह्याच बीजाचं रोपटं फुलवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर या स्वराज्याचा वारस घडवला. तो वारस फक्त बीज पेरून ठेवला नाही, तर सतत त्याच्यावर काम केलं. त्या बीजाला कसं फुलवायचं, त्यापासून जे रोपटा तयार झालंय, या रोपट्याला कसं फुलवायचं, त्याचा वटवृक्ष कसा बनवायचा, यासाठी त्या हयात असेपर्यंत प्रयत्न करत राहिले. आणि त्यांचं जे प्राधान्यक्रम होतं, तोच प्राधान्यक्रम सगळ्यात महत्वाचा होता, की आपल्या मुलांना असं घडवायचंय की त्यानं दीनदुबळ्यासाठी काम केलं पाहिजे, या दीनदुबळ्यांचं स्वराज्य अस्तित्वात आणलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा मुख्य जो प्राधान्यक्रम होता की आपल्या मुलांवर काम करणं, त्याचं पॅरेंटिंग करणं, त्याच्या मनामध्ये हे बीज पेरणं, ते फुलवणं, आणि याच्यावरच त्या आयुष्यभर काम करत राहिल्या. आणि त्याच ठिकाणी आज आपण आपल्या बाबतीत जर विचार केला तर पहा, आजच्या माताला किंवा आजच्या पित्याला आपल्या मुलासाठी अजिबात वेळ नाही, देण्यासाठी वेळ नाही. पैसे कमवण्यासाठी वेळ आहे, कुठे जाण्यासाठी वेळ आहे, काम करण्यासाठी वेळ आहे, कारण की आपण म्हणतो स्पर्धेचं युग आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी ज्या पालकांना खरंच आपल्या मुलांसाठी वेळ नाही, त्यांच्यासाठी मला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. खरंच मित्रांनो, कोणत्याही गोष्टीसाठी जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर एक गोष्ट या ठिकाणी नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की वेळ नाही अशी गोष्टच नाही की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकत नाही, असं कधीच नसतं. तर काय असतं, तर तो विषय असतो तो म्हणजे प्राधान्यक्रमाचा. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टी प्राधान्यक्रमावर ठेवल्या त्या ठिकाणी तुम्ही वेळ दिला पाहिजे. पहा, आजच्या मम्मी पप्पाला फेसबुकसाठी वेळ आहे, व्हॉट्सअपसाठी वेळ आहे, सोशल मीडियासाठी वेळ आहे, मित्रांमध्ये फिरण्यासाठी वेळ आहे, परंतु स्वतःच्या मुलांसाठी द्यायला वेळ नाही, स्वतःच्या मुलांवर संस्कार करण्यासाठी वेळ नाही. त्यांच्यासाठी आपण म्हणतो की आपण त्याला ट्युशन लावू, ह्या संस्थेत टाकू, तिकडं टाकू, त्याला बाहेरून शिक्षण देऊ आणि त्यातून त्याला घडवू. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला खरंच जर तुमचा मुलगा घडवायचा असेल तर तुमच्यासारखं उत्तम ह्या जगात दुसरं कोणीही तुमच्या मुलाला घडवू शकत नाही. आणि म्हणूनच तेच जिजामातांचे संस्कार होते की त्यांनी शिवाजी महाराजांना स्वतः घडवलं. नक्कीच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही काही गुरुजी नक्कीच होते, गुरु असतील त्यांचे, परंतु मूळ जे संस्कार होते ते मूळ संस्कार हे जिजामातांनी केले. आणि म्हणून आपण या ठिकाणी कोणता प्राधान्यक्रम देतो याला महत्व आहे. पहा, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग असतील किंवा गुगलचे सुंदर पिचे असतील, यासारखे जे महान व्यक्ती आहेत ते देखील खरं जर त्यांचं जर आपण मूल्यमापन केलं, त्यांच्या आयुष्याकडे एक दृष्टिकोन आपण जर टाकला तर पहा, हे लोक देखील अनेक गोष्टीला वेळ देत असतात. हे कधीही म्हणत नाहीत की आम्हाला वेळ नाही, परंतु आपण म्हणत असतो. कारण काय, पहा, सर्वसामान्य लोकांकडून ज्या सूचना जातात त्या सूचनावर हे मोठमोठाले व्यक्ती जे खूप जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत, असे व्यक्ती या सर्वसामान्य लोकांकडून ज्या सूचना येतात त्या ग्रहण करीत असतात, त्याच्यावर विचार करत असतात. परंतु आपण एवढे ताठर बनत असतो की आपल्याला कोणी काही सांगितलेलं अजिबात चालत नाही किंवा आपण ऐकून घ्यायची मानसिकता नसते. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे आहे ते आपल्याला संपूर्ण नॉलेज आहे. आणि म्हणून ही संपूर्ण नॉलेज असण्याची जी भावना आहे ती ह्या मोठ्या व्यक्तीकडे नसते, जो व्यक्ती महान असतो त्याच्याकडे नसते, तर त्यांच्याकडे जी असते ती असते लर्निंग अबिलिटी. कोणत्याही गोष्टीमध्ये काहीतरी शिकण्याची अबिलिटी असते. आणि म्हणून ही जे लोक आहेत त्यांचा जो प्राधान्यक्रम असतो तो ठरलेला असतो, आणि कोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम कसा द्यायचा हा ठरलेला असतो. त्या प्राधान्यक्रमाच्या गोष्टीला कधीच त्यांच्याकडून वेळ नाही अशी होत नाही. आणि आपण म्हणतो की मुलं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, आमची मुलं म्हणजेच आमची संपत्ती आहे, परंतु आपण फक्त बोलतो, परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेस आपल्या आयुष्यातला जो प्राधान्यक्रम आहे आपल्या वेळेच्या बाबतीत, तर आपल्या मुलांपेक्षा आपला जास्त व्हॉट्सअपला जास्त प्राधान्यक्रम आहे, फेसबुकला जास्त प्राधान्यक्रम आहे, टीव्हीवरच्या सिरियलला जास्त प्राधान्यक्रम आहे, परंतु आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ नाही. मुलं शाळेत काय करतात, त्यांनी अभ्यास काय केलाय हे तपासण्यासाठी वेळ नाही, त्यांना वेगवेगळ्या महापुरुषांच्या गोष्टी सांगण्यासाठी वेळ नाही, त्यांच्यामध्ये संस्कार रुजवण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. परंतु बाकीच्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यात काहीही मूल्य जोडणार नाही, त्याच्यासाठी वेळ आहे.
आणि म्हणून जर हे जे वेळेचं प्राधान्यक्रम आहे, हा जर जिजामातासारखा जर आपल्याला करता आला नाही तर काय त्याचे परिणाम होणार आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येतच आहे. आणि त्याच्यानंतरचा जो 5वा मुद्दा आहे या संदर्भातला, जिजामातांच्या पालकत्वाच्या संदर्भातला, तर तो म्हणजे प्रेरणा. मग या प्रेरणा कशा होत्या, तर या प्रेरणेविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, तर शिवाजी महाराजांना जिजामातांनी नक्की प्रेरणा कशा त्यांच्यावर रुजवल्या, तर शूरवीर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींचं चित्र त्या ठिकाणी जिजामातांनी शिवाजी महाराजांसमोर उभं केलं आणि एक सकारात्मक दृष्टिकोन जिजामातांमध्ये विकसित केला. आणि याच जे प्रेरणा होत्या त्या म्हणजे मग रामायणातल्या गोष्टी असतील, महाभारतातल्या गोष्टी असतील किंवा इतर शूरवीरांच्या गोष्टी असतील, ह्या प्रेरणा त्या ठिकाणी त्यांना दिल्या. आणि म्हणून अत्यंत कितीही बिकट परिस्थिती शिवाजी महाराजावर आली तर अशा वेळी त्यांना ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यावर बिंबवलेल्या होत्या, ह्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन अशा बिकट परिस्थितीतून देखील मार्ग काढण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलाच नव्हे तर यशस्वीरित्या मार्ग त्यांनी काढला. पहा, आपण जर खरंच त्यांचा इतिहास पाहिला तर आग्र्यामधून सुटका हा असेल, लहान महालामध्ये जाऊन शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग असेल, अफजल खानाचा वध असेल, किती भयंकर परिस्थिती आहे त्या, किती भयंकर परिस्थितीमध्ये महाराज लढले. आणि इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये देखील आपलं चित्त शांत ठेवून देखील अशा अत्यंत कोणत्याही असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले की ज्या प्रसंगातून ते बाहेर येतील याची 1% देखील शाश्वती कोणाला वाटत नव्हती. आणि अशा प्रसंगातून देखील ते सही सलामत सहजरित्या बाहेर पडू शकले. तर ही कशामुळं, तर हे जे जिजामातांनी जे त्यांच्यावर संस्कार केलेले होते, ज्या प्रेरणा त्यांना दिलेल्या होत्या, ह्या प्रेरणा त्यांना या ठिकाणी लढण्याची एक नवीन शक्ती देत होत्या. आणि ह्या शक्तीच्या जोरावर त्या ठिकाणी बाहेर पडत होते. आणि त्याच ठिकाणी जर आज आपण आपल्या पालकांचा जर विचार केला तर पहा, आजच्या सारख्या त्या काळात टीव्ही वगैरे नव्हत्या, परंतु आज टीव्ही वगैरे या ठिकाणी आपल्या समोर जास्त आहे. फेसबुक सारखं माध्यम आहे, व्हॉट्सअप सारखे माध्यम आहे, याच्यामध्ये आता वेगवेगळे व्हिडिओ वगैरे येत सुटतात. त्याचप्रमाणे टीव्हीवर वेगवेगळ्या मालिका असतात आणि या मालिकांमध्ये शक्यतो मुलांच्या माता तर जास्त वेळ घालतात, त्याचबरोबर पिता देखील बऱ्याच प्रमाणात वेळ घालत असतात. त्याचबरोबर टीव्हीवर आता 24 तास बातम्या असतात. शक्यतो बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की मुलांच्या आई ज्या असतात त्यांना मालिका आवडत असतात, वडिलांना बातम्या आवडत असतात. असं बऱ्याच घरामध्ये एक चित्र दिसतं. परंतु बातम्याही पहा 24 तास आपल्यावर एक प्रकारचं प्रेशर निर्माण करतात. तेच रंगून असे चित्र निर्माण करतात की आपल्या डोक्यावर किती भयानक परिणाम होतो. आणि जर आपण मालिकांच्या बाबतीत जर विचार केला तर आजच्या ज्या मालिका आहेत ह्या मालिका काय आहेत, तर राग, द्वेष, सूड, लढा आणि ह्या वाईट गुणावरच भर ह्या मालिकांमध्ये देत असतो. आणि म्हणून जर मुलांच्या आई किंवा वडील जर सतत मालिका पाहत असतील तर नक्कीच आपले मुलं देखील आपल्यालाच कॉपी करतात. पहा, घडतं काय, तर ज्या वेळेस आपला मुलगा आपल्या घरी असतो आणि आपलं तो ऑब्झर्वेशन करत असतो त्याच वेळी आपण देखील वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे काय, ज्या वेळेस वडील ऑफिसवरून घरी येतात किंवा त्यांच्या कामावरून घरी येतात त्यावेळेस पहिलं काय करतात, तर टीव्हीचं रिमोट पाहतात, टीव्ही लावतात, टीव्ही समोर बसतात. आईचा स्वयंपाक झाला किंवा जेवण करायचं झालं की पहिलं टीव्ही समोर येऊन बसते. बऱ्याच कुटुंबात तर टीव्ही समोरच जेवण देखील केलं जातं मालिका पाहत, कारण ती मालिका सुटायला नको. आणि मग हेच आपला मुलगा आपल्याला कॉपी करत असतो. मुलाला लक्षात येतं की याच्यातूनच मुलगा आदर्श घेतो की ज्यावेळेस तुमच्याकडे मोकळा टाइम असेल त्यावेळेस तुम्ही काय बघितलं पाहिजे, तर टीव्ही बघितलं पाहिजे. मुलगा आपल्याला कॉपी करतो आणि जेव्हा त्याला मोकळा वेळ असेल तो देखील काय करतो, तर टीव्ही समोरच बसतो, कधीही असतो. आणि याच्यातून मग त्याला कार्टून सापडतात, वेगवेगळ्या गोष्टी सापडतात, हे लढाई झगडे वेगवेगळ्या गोष्टी सापडतात आणि त्याच्याकडे तो आकर्षित होतो. लहानपणी ह्या गोष्टी जास्त आकर्षित करणाऱ्या असतात आणि त्याच दुनियेमध्ये तो रमला जातो. आणि मग आपण म्हणतो आपला मुलगा अभ्यास करत नाही, मुलाला टीव्हीची सवय लागली, मुलांना मोबाईलची सवय लागली. तर ही सवय देखील आपणच लावत असतो आपल्या मुलांना. आणि म्हणून हे जे आपली मुलं आहेत ते आपल्याला कॉपी करून ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतात. पहा, मग ह्या ज्या आपण मालिका पाहतो यातून काय आपल्या समोर चित्र असतं, तर राग, द्वेष, सूड ह्याचे आणि लढा
ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातले जे वाईट गुण आहेत ह्या वाईट गुणावर फोकस याच्यामध्ये केलेला असतो आणि हाच वाईट गुणावरचा फोकस आपलं मूल पाहत असतं आणि त्यामधूनच बरेच कुटुंबामध्ये ज्या महिला भगिनी देखील बातम्या जास्त आपले मालिका जास्त ह्या अशा पाहतात सुनाच्या वगैरे सासू सुनाच्या वगैरे तर सतत त्यांच्या डोक्यामध्ये तशाच गोष्टी चालू असतात आणि त्यांच्या आयुष्यात देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि हेच जे गुण आहेत ते आपल्या मुलामध्ये त्या ठिकाणी येतात आणि मग हे जे गुण आहेत ते जर आपल्या मुलात आले तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या मुलावर त्याच प्रमाणात होतो आणि म्हणून हे जे काही जिजामातांच्या पालकत्वाचे जे सिक्रेट आहेत आणि आपलं पालकत्व याचं खरंच जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला किंवा खरंच जर हे लक्षात घेतलं तर नक्कीच याच्यामधून आपल्याला खूप मोठी प्रेरणा आपल्या पालकत्वासाठी मिळू शकते. मित्रांनो, यानंतर आपण सायकोलॉजिकल पॅरेंटिंग संदर्भातही काही गोष्टी मित्रांनो पाहणार आहोत. पहा आणखी काही गोष्टी पहा. आता आपण आजच्या जमान्याकडे येऊ. आता जिजामाताचे सिक्रेट आपण पाहिले त्याचबरोबर सायकोलॉजिकल पॅरेंटिंग कडे आपण काही वळणार आहोत. सायकोलॉजिकल पॅरेंटिंग म्हणजे सायकोलॉजिकली दृष्ट्या आपण खरंच कसं पॅरेंटिंग केलं पाहिजे तर या संदर्भात देखील काही गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, मुलांवर प्रभाव पाडणारे घटक. मग पहा, घटक हे दोन प्रकारचे असतात प्रभाव पाडणारे. एक असतात चांगला प्रभाव पाडणारे घटक आणि दुसरे असतात ते म्हणजे वाईट प्रभाव पाडणारे घटक. पहा, चांगला प्रभाव पाडणारे घटक कोणते असतात तर चांगले मित्र असतील, त्यांचे आई वडील असतील, त्यांचे शिक्षक असतील किंवा चांगले सामाजिक वातावरण असेल. आणि मुलांवर जे वाईट प्रभाव पाडणारे घटक असतात ते कोणते असतात तर तुमचा टीव्ही असेल, मोबाईल असेल, पबजी असेल, सोशल मीडिया असेल, इंटरनेट असेल, स्मोकिंग, ड्रिंकिंग, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कल्चर असेल, खराब फ्रेंड असतील. पहा मित्रांनो, आता टीव्ही मोबाईल याच्यात काही चांगल्या गोष्टी नक्कीच सापडतील परंतु बहुतांश वेळा आज याचे जास्तीत जास्त वाईट अनुभवच आपल्या समोर येत आहेत. म्हणून हे वाईट प्रभाव पाडणाऱ्या घटकात पाडलं. आणि चांगला प्रभाव पाडणारे जे घटक आहेत ते म्हणजे चांगले मित्र, आई वडील, शिक्षक, चांगले सामाजिक वातावरण. हे देखील ज्या वेळेस हे खरंच चांगली भूमिका पार पाडतील तरच ते देखील मुलांवर चांगला प्रभाव पाडणारे घटक ठरू शकतात. परंतु त्याऐवजी वाईट प्रभाव पाडणारे जे घटक आहेत आजच्या जमान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या मुलांच्या अवतीभोवती आहेत. पहा, आपल्या लहानपणी आपल्या अवतीभोवती इतक्या मोठ्या प्रमाणात वाईट प्रभाव पाडणारे घटक नव्हते. आपल्याला एक नॅचरल वातावरणात आपण घडलो, नैसर्गिक वातावरण होतं आणि या नैसर्गिक वातावरणामध्ये हे असे कृत्रिम घटक इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हते आणि म्हणून आपल्यावर वाईट प्रभाव पडण्याचे चान्सेस खूप कमी होते. परंतु आजच्या काळात जर विचार केला तर चांगला प्रभाव पाडणारे घटक अगदी बोटावर मोजण्यासारखे आहेत परंतु वाईट प्रभाव पाडणाऱ्या घटकांची सीमारेषाच नाहीये. आणि म्हणून हे जर जास्त प्रमाणात वाईट प्रभाव पाडणारे घटकच मुलांभोवती असतील तर नक्कीच आपला मुलगा कुठं ना कुठं या वाईट प्रभाव पाडणाऱ्याच्या झाशामध्ये नक्कीच येणार आहे. आणि एकदा तो जर आला, ह्या विळख्यात जर आला आणि एक पालक म्हणून जर आपण त्याला बाहेर नाही काढू शकलो तर नक्कीच आपण आपल्या हातातली जी संधी असते ती म्हणजे आपल्या मुलांचं भवितव्य घडवायची ती आपण या ठिकाणी गमवू मित्रांनो. आणि म्हणून हे पॅरेंटिंग जे आहे, हे पालकत्व जे आहे ते खूप सिरियसली करण्याची गोष्ट आहे. आपण सहज घेतो पालकत्वाविषयी काय शिकायचं, पालकत्वाविषयी काय जाणून घ्यायचं, आम्ही करतो. आम्ही मुलांना जन्म दिला तेव्हापासून आम्हाला एवढा अनुभव आहे, इतक्या वर्षाचे आमचे मुलं आहेत, आम्ही इतके वर्ष झालं हे करतो, अशा गोष्टी आपण सांगत असतो. परंतु खरंच ह्या ज्या बाकीच्या ज्या सायकोलॉजिकल ही जी चौकट आहेत, जोपर्यंत आपण ही चौकट समजून घेणार नाही, मुलांची सायकोलॉजी समजून घेणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपलं पालकत्व रिऑर्गनाइज करणार नाही तोपर्यंत याचे जे दुष्परिणाम आहेत आपल्या पालकत्वातल्या छोट्या छोट्या गोष्टीतले ते दुष्परिणाम आपल्या मुलांवर खूप मोठा परिणाम करणार आहेत आणि त्याचा नक्कीच प्रभाव आपल्या मुलांवर होणार आहे. आणि म्हणून सांगतो हे पालकत्व जे आहे यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या खरंच जाणून घेण्याची प्रत्येक पालकांना खूप गरज आहे. परंतु आपल्या बऱ्याच पालकांना असं वाटतं की ह्या जाणून घेण्याची गरज नाहीये. तर त्यानंतर आपण
तर पहा, आता सायकोलॉजिकल पॅरेंटिंग संदर्भात आणखी काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पहा, आपलं जे आजचं पॅरेंटिंग असतं ते नक्की कसं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, जे आज आपण पॅरेंटिंग करतो तर ते 3 स्टेप मध्ये आपलं आजचं पॅरेंटिंग होत असतं. ते म्हणजे पहिली स्टेप असते ती म्हणजे रोखणे, दुसरी असते थोपणे आणि ठोकणे. पहा, या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय. पहा, या चित्रामध्ये हा मुलगा आहे. फेक चाइल्ड मेक्स अ मिस्टेक. हा त्यावेळेस काय घडतं, ज्यावेळेस आपला मूल काहीतरी एक चूक करतं, मोठी चूक करतं, त्यावेळेस आपण नक्की काय करतो. तर त्यावेळेस आपण ही जी वरती तुम्हाला ज्या 3 स्टेप सांगितल्या ह्या 10 स्टेप आपण फॉलो करत असतो. त्या म्हणजे काय, पहिली म्हणजे रोखणे, दुसरी म्हणजे टोकणे आणि थर्ड स्टेप असते ती म्हणजे ठोकणे. मग हे रोखणे, टोकणे, ठोकणे ह्या नक्की स्टेप काय आहे त्या मी आपल्या समोर सादर करणार आहे. तर पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपलं मुलगा काहीतरी मिस्टेक करतो म्हणजेच काहीतरी चूक करतं तर आपण काय करतो, अगोदर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी त्याला सुधारण्यासाठी पहिली स्टेप अवलंबायचा प्रयत्न करतो. मग पहिली स्टेप काय आहे त्यांची, तर रोखणे. रोखणे म्हणजे काय, तर समजावून सांगणं. आपला मुलगा काहीतरी चूक करतोय, आपण मुलांना समजावून सांगतो, बाळा तू जे करतोय, तू ज्याप्रमाणे वागतोयस ते वागणं बरोबर नाही आणि तू असं वागायला नकोयस, इथून पुढे असं वागायचं नाही. असं आपण चांगल्या प्रकारे सांगण्याचा मुलांना प्रयत्न करत असतो. परंतु आपण जे सांगतो ते जर मुलांना जर समजलं तर मग ते मुलं कसली, मुलांनाच नाही मित्रांनो, मी गोष्ट सांगतो की आपण जे काही किंवा इतर जे काही गोष्टी सांगत असतात त्या मुलांनाच नाही, आपल्यासारख्यांना देखील समजत नाही की रिअल फॅक्ट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी जास्त समजत नाहीत, परंतु ज्या आचरणातल्या गोष्टी असतात, ज्या आपण पाहतो त्या गोष्टी जास्त आपल्याला समजतात. पहा, आता मी तुम्हाला जे तोंडी सांगतोय ते तेवढं समजणार नाही, परंतु तेच जर एखाद्या चित्रफितीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आणि त्यातलं जर कॅच करायला लावलं तर ते जास्त आपण कॅच करत असतो. आणि अगदी तसंच आपल्या मुलांच्या बाबतीतही घडत असतं. म्हणजे त्यांचं जे बिहेवियर घडत असतं ते म्हणजे ते जे शिकत असतात, शिकण्याची जी मुलांची प्रोसेस असते ती असते अनुकरणातून. अनुकरणातून मुलं शिकत असतात, कॉपी करून शिकत असतात. सांगन ते ऐकून मुलं शिकत नाहीत. आपणही आपल्याला कोणाचं ऐकून आपण शिकत नाहीत. ऐकतं, कानात छान वाटतं, नंतर तो विसरून जातो आपण. आणि आपल्यामध्ये खूप काही बदल असं नुसतं ऐकून घडत नाही, परंतु बऱ्याच गोष्टी पाहून आपल्यामध्ये नक्की बदल घडतात. म्हणून ह्या ठिकाणी जी त्यांची मुलांची भाषा असते ती असते कॉपी करण्याची. आणि आपण काय करतो तर त्यांना सांगतो आणि हे सांगून मुलं समजू शकत नाही. त्यामुळे आपण कितीही मुलांना समजावून सांगितलं तरी मुलांना ते समजत नाही. मग आपण दुसरी स्टेप वापरतो ती म्हणजे टोकण्याची. म्हणजेच काय, आपण रागवायला लागतो आणि रागूनही आपली मुलं ऐकत नाहीत. मग जर रागूनही जर त्यांना लॉंग टर्म मध्ये फरक पडला नाही तर आपण तिसऱ्या स्टेजला जातो. तिसरी स्टेज ती म्हणजे ठोकणे. ठोकणे म्हणजे काय, तर मारणे किंवा शिक्षा करणे. ठोकण्याचाच अर्थ आहे शिक्षा करणे. ठोकणं, शिक्षा करणं 2 प्रकारचं असू शकते, एक तर शारीरिक शिक्षा असेल किंवा मानसिक शिक्षा असेल. मग शारीरिक शिक्षा म्हणजे शारीरिक इजा होईल असेल, मानसिक शिक्षा म्हणजे मनाला इजा होईल अशी शिक्षा. मग जर ही शिक्षा करत असताना ह्या गोष्टीचा ह्या मुलांवर खूप मोठा परिणाम होत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आता त्यांना मारल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल, काहीतरी घडेल. परंतु मित्रांनो, ज्याप्रमाणे रोखल्यानंतर त्यांना काही फरक पडला नाही, समजून सांगितल्यानंतर फरक पडला नाही, रागावल्याने फरक पडला नाही आणि त्यांना मारल्यानंतर देखील तसाच लॉंग टर्म मध्ये काहीही फरक पडत नाही. मग जर रोखणे, टोकणे, ठोकणे ह्या 3 स्टेप मध्ये नक्की काय घडतं तर ते आपण एका उदाहरणाच्या द्वारे पाहूया. हा बंटी नावाचा एक मुलगा आहे आणि हा बंटी काय करत असतो तर सतत टीव्ही बघत असतो. टीव्ही बघायची खूप सवय लागलेली असते, टीव्ही आणि मोबाईल याच्याशिवाय याला काही सुधरत नसतं. मग टीव्ही मध्ये त्याचा आवडता कार्टून लागलेला असतो, तो कार्टून सतत पाहत असतो. आणि मग त्याची एक दिवशी आई त्याला सांगते, बाळा हे सतत कार्टून पाहणं चांगलं नसतं, तू काय कर तर इथून पुढं हे कार्टून पाहायचं नाही. हे कार्टून काय आहे तर वाईट संस्कार करणार आहे, याच्यामध्ये फक्त मारामारी वगैरेच असते, याच्यामध्ये तुला घेण्यासारखं जास्त काही नाही, त्याच्यामुळे तू हे पाहतच जाऊ नको. आणि त्याच्याऐवजी इतका वेळ टीव्ही पाहण्याऐवजी तू काय करत जा, अभ्यास करत जा. परंतु जर आपण सांगितलं
ते काही त्या बंटीला पूर्णपणे समजत नाही. कदाचित एक वेळेस बंटी ऐकल, 2 वेळेस आईचं ऐकल, आई म्हणल्यानंतर टीव्ही बंद करेल, तो कार्टून बंद करेल, पण हे लॉंग टर्म मध्ये घडत नाही. आणि परत परत मुलगा तिथंच जातो, त्याच गोष्टी करायला लागतो. मग त्याच्या आईची सटकते, ती म्हणते आता माझी सटकली. आणि नंतर काय होतं तर ती मग दुसऱ्या स्टेपला जाते, आणि ती दुसरी स्टेप असते ती म्हणजे टोकण्याची किंवा रागावण्याची. मग ती रागवायला लागते. बंटी, तुला समजतंय का कसं सांगितलेली गोष्ट? चल उठ, टीव्ही बंद कर आणि पहिला अभ्यासाला बस. तुझी परीक्षा जवळ आली, अभ्यासाला बस. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, अभ्यासाला बस. असं काहीच रागून त्याला हे करण्याचा प्रयत्न करते. किंवा आपल्याही इतरांच्या बाबतीतही, इतर उदाहरणातही असंच काहीच घडतं, आणि आपण रागून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याप्रमाणे आपण त्याला समजावून सांगून त्याच्यावर लॉंग टर्म मध्ये फरक पडला नाही, तशी गोष्ट इथं घडते. एखाद्या 2 प्रसंगात तो फरक पडेल, परंतु परत परत मुलगा त्याच चुका करतो. लॉंग टर्म मध्ये तो बदल, तुम्ही त्याला रागवल्याने बदल होतोच असं नाही. होतोच म्हणण्यापेक्षा होतच नाही असं म्हणतो आपण. लॉंग टर्म मध्ये तात्कालिक होईल काही प्रमाणात, पण शक्यतो होत नाही. आणि मग ह्या दुसऱ्या स्टेप वापरूनही जर काहीच फरक जर मुलामध्ये झालेला नाही, तर त्या ठिकाणी तिसरी स्टेप येते. तिसरी स्टेप म्हणजे ती म्हणजे काय तर ठोकणे. मग तिसऱ्या स्टेपला आता ही आई तिसऱ्या स्टेपला गेलेली असते. तिला लक्षात देतं आपण 2 स्टेप वाचला, बरेच वेळेस आपण मुलांना समजावून सांगितलं, रागावून पाहिलं, परंतु याच्यावर काहीच परिणाम होत नाही. आणि दुसऱ्या स्टेपला सांगते, तू जर आता ऐकलं नाही तर आता मी थांब, तुझे वडील येऊ दे, आता तुझ्याकडे पाहते. म्हणजे वडील म्हणजे कोण? शिक्षा करणारा कोणी आहे का? आपण काय संस्कार देतो तर वडील म्हणजे कारण वडिलांमध्ये भीतीची भावना, शिक्षा करण्याची भावना आपण रुजत असतो. काही घरामध्ये ते आईच्या बाबतीत असेल, वडील खूप माया करत असतील तर आई शिक्षा करण्याचं काम करते, परंतु दोघांपैकी एक जण तरी असं असतं कडक वागणार शक्यतो तरी. आणि मग म्हणून ही जी तिसरी स्टेप येते ती आपली येते, ती म्हणजे ठोकण्याची. आणि आपण दुसऱ्या स्टेपमध्ये त्याच्या वडिलाला किंवा आईला कोणाला तरी एक जणाला असं व्यक्ती बनवलेलं असतं की जे भीती दाखवणार, मुलाला भीती दाखवतो आपल्या वडिलाविषयी, आईविषयी. आणि मग त्यानंतर तरीही जर मुलावर फरक पडला नाही भीती दाखवूनही, तर तिसरी स्टेप येते ती म्हणजे ठोकण्याची. आणि मग ह्या ठोकण्यामध्ये शिक्षा करण्याची ही तिसरी स्टेप येते. मग शिक्षा 2 प्रकारची, एक तर मानसिक तरी करता तुम्ही किंवा शारीरिक करता. शारीरिक मध्ये मग जर मुलाने नाहीच ऐकलं परत तर मग त्याला एकतर मारलं जातं, किंवा मानसिक शिक्षा असेल. मग मानसिक शिक्षा कोणत्या प्रकारची असते तर आता तू जर माझं ऐकलं नाही किंवा परत जर असं केलं तर मी तुझ्याशी बोलणारच नाही, तुला ही गोष्ट तुला भेटणारच नाही, तुला असंच होईल तसंच होईल. म्हणजे मानसिक काहीतरी टॉर्चर त्यांना करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मग हे जर टॉर्चर आपण जर मुलाला केलं तर पहा, आता इतके जे पालक आहेत, खरंच आपण मुलांना जर टॉर्चर केलं किंवा मारलं तर खरंच आपली मुलं सुधारतात का हो? जसं ह्या 2 पद्धतीने आपली मुलं सुधारत नाही, तिसऱ्या पद्धतीने खरंच आपली मुलं सुधारतात का हो? खरंच किती आपल्या मुलावर याचा परिणाम होतो आणि मुलं परत ह्या चुका करतच नाही. तर मित्रांनो, लॉंग टर्म मध्ये याचा देखील विचार जर केला तर याचा देखील फरक होत नाही, इफेक्ट पडत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा परिणाम काय होतो तर शेवटी मुलगा आपलं ऐकत नाही, आणि आपल्या ज्या 3 स्टेप असतात त्याही संपतात. आणि आता काय करायचं मुलांना ऐकलं तर मग हा प्रश्न निर्माण होतो. पहिलं समजून सांगतोय त्यावेळेस त्याला पालकांना वाटायचं रागावल्यावर आपला मुलगा ऐकल, रागावते तेव्हा वाटायचं मारल्यावर ऐकल. आता मारायचंही झालं, कितीही मारलं तरी मुलं ऐकत नाही, आणि मारण्याचाही परिणाम होत नाही. उलट मुलं आता उलट बोलायला लागले, उलट आमचं काहीच ऐकत नाही. असंच अनेक पालकांच्या बाबतीत घडतं. आणि म्हणून ह्या 3ही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये परिणाम करत नाही. आणि मग त्यांच्या समोर प्रश्न पडतो पालकांसमोर की आता काय करायचं. पहा मित्रांनो, मी आणखी एक तुम्हाला उदाहरण देईन. पहा, एक अंधारी खोली आहे आणि आपण त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक व्यक्ती गेला, आणि हा व्यक्ती आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण अंधार आहे खोलीमध्ये, आणि त्या खोलीमध्ये ज्या वेळेस तो जातो त्यावेळेस काय होतं तर तो खुर्चीला त्याचा पाय अडकतो, वाटेत खुर्ची ठेवलेली असते तिला अडकतो, त्याला ती खुर्ची दिसत नाही आणि तो पडतो. आणि मग तो काय करतो तर उठतो आणि पहिली लाईट सुरू करतो. लाईट सुरू केली की त्याला दिसते, काय दिसते तो खुर्ची दिसते, आणि त्याला त्याची एवढी सटकते, ह्या खुर्चीमुळे मी पडलो, आता काय केलं पाहिजे, मी ह्या खुर्चीला शिक्षा केली पाहिजे. काठी घेतो, बदा खुर्चीला मारतो. काय उपयोग होईल का हो मित्रांनो? खरंच
खुर्शीला मारल्यानं खरंच काय उपयोग होईल? त्याच्या समस्येचं जे उत्तर आहे ते उत्तर मिळेल? याच्यामध्ये काहीही उपयोग होत नाही. कारण काय, त्या खुर्शीचा बिचारीचा काय दोष? ती तिला जिथं ठेवलं तिथं राहील आणि हा तिथे पडला. हा का पडला? कारण की त्या खोलीत अंधार होता. अंधार होते म्हणजेच काय, तर त्याला दिसलं नाही. दिसलं काय नाही तर अंधार होता. अंधार होता म्हणून तो पडला आणि तो राग कोणावर काढतोय? खुर्चीवर काढतोय. आणि मित्रांनो, अगदी असंच आपल्या मुलांच्या बाबतीत आपण करत असतो. ते म्हणजे आपल्यामध्ये देखील जसा अंधार त्या खोलीत होता तसाच आपल्या डोक्यांमध्ये अज्ञानाचा अंधार असतो. म्हणजेच कोणत्या अज्ञानाचा? तर मुलांना ह्या सिच्युएशन मध्ये कसं सांभाळून घ्यायचं ह्याचं जे अज्ञान असतं ते आपल्याला त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्या खोलीमध्ये ते ट्यूबचं बटन लावून प्रकाश निर्माण केलेला नाही, तोपर्यंत त्याला कशामुळे आपण पडलो हे समजलं नाही. अगदी तसंच जोपर्यंत आपण या संदर्भातल्या गोष्टी लक्षात घेणार नाही की नक्की हे घडतं हे असं का, आणि याच्यावर मी काय केलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी कसं माझं पॅरेंटिंग केलं पाहिजे, हे जोपर्यंत मला समजणार नाही, त्या ज्ञानाचा प्रकाश जोपर्यंत माझ्या डोक्यात पडणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी इफेक्ट देणार नाही. आणि म्हणून आपल्या जे डोक्यात ज्ञानाचा जो अंधार असतो, हा अंधार कशाने दूर होऊ शकतो? तर हा ज्ञानाच्या प्रकाशानं दूर होऊ शकतो. ज्याप्रमाणे खोलीतला अंधार लाईट लावल्यामुळे गेला, अगदी त्याचप्रमाणे आपल्या डोक्यातला अंधार हा ज्ञानाच्या प्रकाशाने जातो. मित्रांनो, आपण म्हणतो खोलीत अंधार होता, परंतु या जगामध्ये अंधार ही गोष्टच नाहीये. मी परत एकदा सांगतो, या जगात अंधार नावाची गोष्टच नाहीये. आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की अंधार या जगात नाही हे कसं काय? तर हो मित्रांनो, अंधार या जगात नाहीच. मी परत एकदा ठामपणे सांगतो, त्याचं कारण ऐका मित्रांनो. अंधार म्हणजे काय? तर अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश अस्तित्वात नाही त्या ठिकाणी तुम्हाला अंधार दिसतो, अंधार वाटतो. जर सूर्य मावळला म्हणजेच त्यानं उजाड देण्याचं या ठिकाणी काम बंद केलं, म्हणून या ठिकाणी अंधार निर्माण झाला. ती गोष्ट अस्तित्वात नाही, अंधार दिसायला लागला, कारण की आपल्याला प्रकाश दिसना, आपल्याला प्रकाश दिसत नाही. आणि म्हणून हा जर प्रकाश नाही, जर आपण जर विचार केला, आपण जर कोणाला म्हटलं खरंच तुम्हाला अंधार आणून दे, जर अंधार ही गोष्ट जर अस्तित्वात असते आणि आपण म्हणलं की अंधार, मला 1 किलो अंधार पाहिजे, दे बरं मला आणून, कोणी देऊ शकताय अंधार आणून? तर अंधार नाही. त्याच्याऐवजी जर आपल्या खोलीमध्ये बल्ब लावलेला आहे, हा बल्ब तुम्ही बंद करा, हा प्रकाश बंद झाला की आपोआप तुम्हाला अंधार होईल. म्हणजेच काय? प्रकाशाचा अभाव. प्रकाश नाहीसा झाला की अंधार होतो. आणि अगदी तसंच असतं ज्या वेळेस आपल्या मुलांच्या बाबतीत, त्यांच्या बिहेवियरच्या बाबतीत ज्या वेळेस आपल्या समोर अशा समस्या येतात आणि काय करायचं हे आपल्याला समजत नाही, त्या ठिकाणी आपल्या माइंडमध्ये देखील तो अज्ञानाचा अंधार त्या ठिकाणी आलेला असतो. आणि म्हणून हा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि जर आपण हा ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी जर देऊ शकलो तर नक्कीच आपण आपलं जे पॅरेंटिंग आहे ते पॅरेंटिंग उत्कृष्ट करू शकतो आणि आपल्या मुलांचं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर देखील एकदम उत्तम प्रकारे घडवू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, मला वाटतं की ही जी रोक जी पद्धती आहे ती पद्धत चुकीची आहेच, परंतु त्याच्यासाठी आपल्याला पॅरलल सिस्टम असण्याची गरज आहे. म्हणजेच नक्की जर आपल्याला रोकटोक, आता बऱ्याच पालकांना प्रश्न या ठिकाणी पडलेला असेल, सर तुम्ही सांगता की रोकायचं नाही, टोकायचं नाही, ठोकायचं नाही, ही पद्धत वापरायची नाही, तर या जागेवर नक्की काय वापरायचं? आणि म्हणून या जागेवर काय वापरायचं याच्यासाठीच हे सायकोलॉजिकल पॅरेंटिंग आहे. ही जी मी सिस्टम निर्माण केलेली आहे ही याचसाठी आहे की नक्की तुमच्याकडे कोणती पद्धती पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाचा एक उत्तम विकास करू शकता आणि कधीही त्याला न रागवता, न त्याला हाणमार न करता, न त्याला रोखता, काहीच गोष्टी न करता तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहजरित्या करू शकता. अगदी सहज. आपल्याला हे खूप कठीण जात आहे, परंतु ह्या गोष्टी अगदी सहज आहेत. आणि त्यासाठी हे जे सायकोलॉजिकल पॅरेंटिंग तुम्हाला नक्की काय आहे ह्या गोष्टी सगळ्या जाणून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सांगितल्यानंतर थोडक्यात मी तुम्हाला माझ्याविषयी
सांगेल. पहा मित्रांनो, आता बरेच जण माझ्या ओळखीचे देखील या ठिकाणी असतील, काही अनोळखी देखील असतील. तर त्यासाठी मी थोडक्यात माझा परिचय देतो. मित्रांनो, मी जयंत आमटे. MA सायकोलॉजी आहे. माझं DEd BEd झालेलं आहे. सायकोलॉजीमध्ये MA देखील झालेलं आहे. आणि म्हणून त्या सायकोलॉजीचा मला लहानपणापासून अभ्यास करण्याची खूप आवड आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि कोर्सेस मी देखील केलेले आहेत. आणि हे या संदर्भातलं एक वेगळं नॉलेज मी त्या ठिकाणी मिळवलं आहे. त्याच्यावर बऱ्याच प्रकारचं रिसर्च देखील केलेलं आहे. आणि या रिसर्च मधून एक काहीतरी खरंच नवीन पिढी घडवण्यासाठी आपण काहीतरी हे नॉलेज वापरायला हवं असं मला वाटलं. आणि त्या दृष्टिकोनातून हे सायकोलॉजिकल पॅरेंटिंगची सिस्टम मी तयार केली. आणि त्या आज देखील याचा हेच सायकोलॉजिकल पॅरेंटिंगची सिस्टम आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात देखील मला 10 वर्षाचा अनुभव आहे. ऍज अ टीचर मी 10 वर्षापासून काम शिक्षण क्षेत्रामध्ये करत आहे. त्याचा देखील मला मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. त्याशिवाय 12वी पासून सायकोलॉजी हा माझा विषय होता. DEd BEd ला देखील होता, तसाच तो MA ला देखील होता. आणि म्हणून याच्यावर मी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि मी जी ही सिस्टीम तयार केली, मला पूर्ण खात्री आहे की नक्कीच ही उद्याच्या महाराष्ट्राला नक्कीच एक नवीन दिशा, नवीन पिढीला एक नवीन दिशा ठरणार आहे, याचा मला ठाम विश्वास आहे. आणि तेच नक्की काय आहे हे सर्व मांडण्यासाठी मी या ठिकाणी तुमच्या समोर आहे. मित्रांनो, या संदर्भात 5 दिवसाचं सेशन घेण्याचा माझा मानस आहे. आपण सर्व जर आलात तर नक्कीच हे 5 दिवसाचं सेशन मी कम्प्लीट करणारच आहे. आणि त्याचबरोबर पहा, या ठिकाणी माझं एक मिशन आहे, ते मिशन देखील मी तुमच्या समोर शेअर करू इच्छितो. तर मित्रांनो, माझं जे एम आहे, जे मिशन आहे, ते म्हणजे सायकोलॉजिकल पॅरेंटिंग ही जी सिस्टीम आहे ती फुल प्रूफ सिस्टीम आहे. ती म्हणजे नॅचरल सिस्टम आहे. याच्यामध्ये मिळावट जास्त नाही. नॅचरल म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आपण मुलांचा कसा विकास करू शकतो, तर नैसर्गिकतेवर आधारित ही सिस्टीम आहे. आणि ह्याच सिस्टीमच्या आधारे तर सायकोलॉजिकल पॅरेंटिंगचा प्रचार प्रसार करून आणि पालकांना या पद्धतीने मार्गदर्शन करून मला कमीत कमी 1 लाख मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक रीतीने बदल घडवून आणणं हे माझं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ह्याच उद्दिष्टाला अनुसरून मी आपल्या समोर आज आहे. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा कार्यक्रम देखील मी आपल्या समोर सादर करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण या कार्यक्रमाला आलेला आहात. हा कार्यक्रम नंतर देखील होणार आहे, परंतु हा कार्यक्रम खरंच 3 दिवसांचा घ्यायचा की 5 दिवसांचा घ्यायचा याच्यावर मी देखील विचार करत आहे. तर खरंच याचा जो पुढचा भाग आहे सायकोलॉजिकल पॅरेंटिंगचा, तो आपण उद्या पाहणार आहोत. आजचं जे आहे, आजचं आपण 2 गोष्टी पाहिल्या, जे म्हणजे एक जिजामातांचं जे पालकत्व होतं त्याचं जे टॉप सिक्रेट होते, हे टॉप सिक्रेट उलगडवण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला. तुम्हाला खरंच ते आवडले नाही आवडले हे तुम्हाला माहित आहे. खरंच ते किती प्रमाणात उपयोगात आपल्याला येऊ शकतात, खरंच याच्यावर खरंच विचार करा. नक्की याच्या सविस्तर नोट्स वगैरे देखील काढा मित्रांनो, कारण की ह्या गोष्टी आपल्याला नक्की खूप फायद्याच्या ठरणार आहेत. त्याचबरोबर याच्या शेवटी मी तुम्हाला एक छान सुंदर असा व्हिडिओ देखील आज दाखवणार आहे. पहा, एक छान स्टोरी आहे. ही स्टोरी खूप प्रेरणादायी, प्रत्येक पालकांसाठी अत्यंत गरजेची अशी स्टोरी आहे, जी आहे थॉमस अल्वा एडिसनची. नक्की एकदा ही स्टोरी सर्वांनी पहा. एक बार थॉमस एडिसन स्कूल से घर आए और अपनी माँ को एक नोट पकड़ाया. उन्होंने अपनी माँ को कहा, टीचर ने मुझे ये नोट लिख कर दिया है और कहा है कि सिर्फ आप ही इसे पढ़ सकती हैं. इसमें क्या लिखा है? एडिसन की माँ की आंखों में आंसू थे. आपका बेटा जीनियस है, लेकिन अफसोस हमारा स्कूल उसके लिए बहुत छोटा है और यहाँ अच्छे टीचर्स भी नहीं हैं. इसीलिए बेहतर होगा कि आप उसे खुद ही पढ़ाएं. एडिसन की माँ ने उन्हें तब तक खुद ही पढ़ाया जब तक उनकी मृत्यु नहीं हो गई. उसके कई सालों बाद दुनिया को भी ज्ञात हो गया कि एडिसन सच में जीनियस है और सदी के सबसे बड़े आविष्कारकों में से एक है. फिर एक दिन एडिसन को उनकी माँ के सामान में वही नोट मिला जो एडिसन की टीचर ने दिया था. उसमें लिखा था, आपके बेटे की दिमागी हालत ठीक नहीं है,
हम उसे स्कूल आने की इजाजत नहीं दे सकते हैं, उसे निकाला जा रहा है। वो नोट पढ़ के एडिसन भावुक हो गए और अपनी डायरी में लिखा, थॉमस एडिसन मानसिक रूप से बीमार व्यक्ति था जिसे उसकी मां ने सदी का जीनियस बना दिया। प्रेरणा और प्रोत्साहन के चंद शब्द इंसान का पूरा जीवन बदल सकते हैं। पहा मित्रांनो, जी ही एडिसनची स्टोरी होती अगदी त्याचप्रमाणे आपण पाहिली. आणि खरंच जर ही एडिसनची स्टोरीचा जर आपण विचार केला तर पहा, एडिसनची जी आई होती तर ह्या आईने नक्की ह्या एडिसनवर कशा प्रकारचे संस्कार केले, तर ह्या संस्कारासंदर्भातची ही स्टोरी आहे. ती म्हणजे एडिसननी काय केलं, तर जो लहानपणी होता तर हा एडिसन खूप विचित्र अशा प्रकारचा होता. आणि हा विचित्रपणा जो एडिसनचा होता, त्या विचित्रपणातून एडिसननी काय केलं, तर शाळेमध्ये असताना तो मित्रांसोबत वेगवेगळे प्रयोग करायचा, मित्रांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा, वेगवेगळे प्रयोग असे करायचा की जो जसं काही तो मानसिकरित्या काहीतरी आजारी आहे, त्याला मानसिक विकार आहे, अशा प्रकारचं त्याचं वेगवेगळं वर्तन असायचं. आणि ह्या वर्तनाच्या अनुषंगानंच त्याच्या जे शिक्षक आहेत त्यांची एक धारणा बनली, त्यांच्या प्राचार्याची एक धारणा बनली की हा एडिसन जो आहे याची शिकण्याची अजिबात लायकी नाहीये. आणि मग याची जर शिकण्याची लायकीच नसेल तर याला आपण आपल्या शाळेमध्ये का ठेवायचं, आणि म्हणून जर याला जर ठेवायचं नसेल तर आपण याला काढलं पाहिजे, हे त्यांचं ठरलं. आणि मित्रांनो, अगदी मोठी शाळा जी एडिसनला ज्या शाळेत घातलं होतं, अत्यंत प्रतिष्ठित अशी रिप्युटेड अशी शाळा त्या ठिकाणी होती. आणि मग ही जी रिप्युटेड शाळा आहे, ह्या रिप्युटेड शाळेमध्ये या एडिसनचं शिक्षण चालू होतं. आणि मित्रांनो, मग ही रिप्युटेड शाळा स्वतःचं रिप्युटेशन टिकवण्यासाठी, स्वतःचं महत्व टिकवण्यासाठी असे जे कमकुवत मुलं आहेत त्यांना शाळेतून बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून मग हा जो प्रयत्न होता, तो प्रयत्नातून काय झालं, तर त्यांनी काय केलं, एक लेटर लिहिलं, लेटर लिफाफ्यात बंद केलं, त्याच्यामध्ये त्या एडिसनचा जो एलसी आहे तो पॅक केला आणि तो एडिसनच्या हातात दिला. आणि एडिसनला हे करून सांगितलं की अजिबात हे पत्र तू खोलायचं नाही आणि हे काय करायचं, तर तुझ्या आईकडे निघून द्यायचं. आणि मग ज्याप्रमाणे त्याच्या शिक्षकांनी सांगितलं त्याप्रमाणे एडिसनने ऐकलं, ते पत्र घेऊन त्याच्या आईकडे आला आणि आईला ते पत्र दाखवलं. आणि आईला पत्र दाखवल्यानंतर त्या ठिकाणी आईकडून रिप्लाय आला, तो म्हणजे की पत्र त्या वाचलं. आणि ते पत्र वाचल्यानंतर त्या ठिकाणी बाल एडिसन बघत होता आणि आईला विचारू लागला, आई या पत्रामध्ये नक्की काय आहे, तू ही एवढी गंभीर झाली, नक्की पत्रामध्ये काय आहे. तर आईच्या डोळ्यामधून अश्रू आले त्या ठिकाणी आणि ती रडायला लागली. आणि तिनं सांगितलं, बाळा हे अश्रू आहेत, हे आनंदाचे अश्रू आहेत. आणि ह्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे माहित आहे का तुला, तर या पत्रामध्ये असं सांगितलं आहे की तू एवढा हुशार व्यक्ती आहेस की ज्या हुशारीला शिकवण्यासारखं किंवा तुला शिकवण्याच्या लायकीचे त्या शाळेमध्ये देखील शिक्षक नाही, असं त्यांच्या प्राचार्याचं मत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या प्राचार्यांनी असं सांगितलं आहे की तुमचा मुलगा घरी राहून देखील खूप उत्कृष्टरित्या शिकू शकतो आणि म्हणून त्याला अजिबात शाळेत पाठवण्याची देखील गरज नाही, तो घरी देखील शिकू शकेल आणि त्याला शिकवण्याच्या लायकीचे देखील आमच्याकडे शिक्षक नाहीत. आणि म्हणून इथून पुढे तुम्ही तुमच्या मुलाला घरी शिकवा, असं प्राचार्याने सांगितलं आहे. आणि खरंच एडिसनला देखील भारी वाटलं, खरंच आपण इतके हुशार आहोत का, खरंच आपल्याला एवढं समजत आहे का की आपल्या लायकीचे शिक्षक नाहीत, असं त्या प्राचार्याचं म्हणणं आहे. आणि तिथून पुढं भविष्यामध्ये त्यांची आईच त्यांची गुरु बनली, सर्व जे काही शिकवायचं ते शिकवायची, त्यांना प्रेरणा देत राहायची. आणि ही जी प्रेरणा होती, ही प्रेरणा एका शब्दाची जी प्रेरणा होती, ही घर करून राहिली त्या बाल एडिसन मध्ये. आणि त्यांच्यामध्ये एक नवी ताकद या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. आणि या प्रेरणाच्या जोरावरच ह्या दुनियेला प्रकाशित करणारा एडिसन आपल्या समोर अस्तित्वात आला. आणि म्हणून मित्रांनो, ही जी ताकद असते ही प्रेरणेत असते. आणि खरंच जर ह्या एडिसनच्या आईविषयी तुम्हाला जर ग्रेट वाटलं तर नक्की एकदा ग्रेट टाईप करा मित्रांनो या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये. खरंच ह्या आईसाठी
ज्यांना खरंच ह्या आईची स्टोरी आवडली या लोकांनी नक्कीच या ठिकाणी ग्रेट टाईप करा मित्रांनो. तर पहा या ठिकाणी अगोदरही काही कॉमेंट आलेल्या मी जास्त वाचले नाही, ते अगोदर वाचतो. पहा तानाजी लांडे सर या ठिकाणी म्हणताय छान मार्गदर्शन सर. तानाजी सर धन्यवाद आपले. देवेंद्र सर म्हणताय या ठिकाणी छान मार्गदर्शन सरजी. देवेंद्र सरांचे देखील खूप खूप आभार. नितीन सर या ठिकाणी म्हणताय अभ्यासपूर्ण मांडणी सर, खूप छान. नक्की या ठिकाणी नितीन सरांचे देखील मनपूर्वक आभार. जयश्री मॅडम या ठिकाणी म्हणतात खूप छान मार्गदर्शन, सुंदर मार्गदर्शन सर. नक्की जयश्री मॅडम तुमचे देखील मनपूर्वक आभार. रवी मोरे सर या ठिकाणी म्हणतायत खूप छान मार्गदर्शन. रवी मोरे सरांचे देखील मनपूर्वक आभार. तानाजी लांडे सर म्हणतायत छान उपयुक्त आणि छान मार्गदर्शन केले सर, त्यांचे देखील आभार. संगीता मॅडम या ठिकाणी म्हणतायत छान सांगितले सर, धन्यवाद, त्यांचे देखील धन्यवाद. या ठिकाणी समर्थ महेश चिल्ले या ठिकाणी ग्रेट म्हणतायत एडिसनच्या आईसाठी. रवी मोरे पाटील ग्रेट म्हणतायत, आपले देखील मनपूर्वक आभार. गॅलेक्सी J7 या ठिकाणी ग्रेट म्हणतायत. सुजाता मॅडम या ठिकाणी अप्रतिम म्हणतायत. नक्की सुजाता मॅडम तुमच्यासाठी देखील मनपूर्वक आभार. शहाजी करंडे सर देखील अनुपमेय म्हणताय की याला उपमाच देऊ शकत नाही. नक्कीच शहाजी करंडे सर आपले देखील आभार. या आईसाठी आपण हे सांगितलं. गॅलेक्सी J7 या ठिकाणी म्हणतात नाईस गायडन्स. गॅलेक्सी J7 जो पण आहे तुमचं नाव दिसत नाही, फक्त गॅलेक्सी J7 दिसतंय, आपले देखील मनपूर्वक आभार. आणि तानाजी लांडे सर या ठिकाणी म्हणताय सर आज खूप दिवसांनी वेळ काढून अनुभव घेतला, यापुढे नक्कीच जास्तीत जास्त वेळ काढून आपला वेबिनारचा लाभ घेईन. नक्कीच तानाजी लांडे सर आपले देखील मनपूर्वक आभार. मित्रांनो आपण हे सर्व काही आजचं सेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आणखी देखील आपल्याला सेशन घ्यायचं आहे, परंतु यासाठी आपल्याला स्पेशल रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागेल. आणि जे लोक खरंच पुढच्या नेक्स्ट सेशनसाठी येणार आहेत, ज्यांना नेक्स्ट सेशनचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी मला पर्सनली मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला. माझा नंबर तुम्हाला माहित आहे, बरेच जण व्हॉट्सअपच्या ग्रुपला आहेतच, परंतु तरीही मी एक वेळ सांगतो, जर कोणाकडे नसेल तर माझा नंबर लिहून घ्या. 9404020457. मित्रांनो परत एकदा नंबर सांगतो. बरेच लोक या ठिकाणी फेसबुकला देखील आजचं मी लाईव्ह केलेलं आहे, फेसबुकवर देखील पाहत असतील. त्यांच्याकडे जर कोणाकडे नंबर नसेल, कोणाला माझा नंबर पाहिजे असेल तर परत एकदा या ठिकाणी मी नंबर सांगतो, नंबर नोट करून घ्यावा. तुम्हाला पुढचे सेशन माझे जर अटेंड करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि म्हणून मग त्याच्यासाठी जो नंबर आहे तो परत एकदा लिहून घ्या. तर 9404020457 याच्यावर तुम्ही मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला. आणि जे लोक याच्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी मी पुढच्या सेशन आयोजित करेल. आणि म्हणून आजचं सेशन या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त या ठिकाणी घेतलं. आणि म्हणून जे काही आज लोक या सेशनसाठी हजर राहिले या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि ज्यांना कोणाला बाकी सेशन पाहिजे असेल तर मी मागणी केल्यानंतर त्यांना देखील त्या सेशनचा लाभ देण्यात येईल. तर आजचं सेशन या ठिकाणी आपण संपवत आहोत. धन्यवाद.